सो हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रात असं एकही घर सापडणार नाही की जिथे आई तुळजाभवानीचं नाव आदराने घेतलं जात नाही. आजही लाखो भक्त संकटाच्या वेळी सर्वप्रथम एकच हाक मारतात, ते म्हणजे आई तुळजाभवानी. पण कधी विचार केला आहे का की ज्या देवीला आज संपूर्ण महाराष्ट्र कुलस्वामिनी म्हणून मानतो, ज्या देवीचं मंदिर हे तुळजापूरमध्ये हजारो वर्षापासून भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू बनलेला आहे, ती देवी नेमकी कशी प्रकट झाली, तिच्या प्रकट होण्यामागची कथा नेमकी काय आहे आणि का बरं श्री छत्रपती शिवाजी महाराजांसह लाखो लोकांनी या देवीला आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान दिलं. आज आपण जाणून घेणार आहोत आई तुळजाभवानीच्या प्रकट होण्यामागची संपूर्ण आणि अद्भुत कथा. फार पूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात पृथ्वीवर ऋषी मुनींचा प्रभाव होता. अनेक साधू संत जंगलात राहून तपश्चर्या करत होते. त्याच काळात कर्दम नावाचे एक महान ऋषी होते. त्यांची पत्नी अनुभूती ही अत्यंत धार्मिक, सात्विक आणि पतिव्रता स्त्री होती. दोघांचं आयुष्य अतिशय सुखाने चाललं होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. एक दिवस अचानक कर्दम ऋषींचं निधन झालं. पतीच्या मृत्यूने अनुभूती पूर्णपणे खचून गेली. जगण्याचा आधारच निघून गेला. परंतु ती सामान्य स्त्री नव्हती. दुःखात बुडून न जाता तिने ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग निवडला. तिने संसाराचा त्याग केला आणि कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. अनुभूती एका उंच पर्वतावर जाऊन ध्यानास्थ बसली. चारही बाजूंनी घनदाट जंगल होते. शांत वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात ती देवीचं स्मरण करत होती. दिवस गेले, महिने गेले, वर्षही लोटली, पण तिची तपश्चर्या मात्र सुरूच होती. तिच्या भक्तीची चर्चा सर्वत्र होऊ लागली. देवांपर्यंत तिच्या तपश्चर्येची कीर्ती पोहोचली. पण जिथे चांगुलपणा असतो तिथे वाईट शक्तीही तेवढीच आकर्षित होते. त्या भागात कुकुर नावाचा एक अत्यंत बलवान राक्षस होता. त्याच्या शक्तीची सर्वांनाच भीती वाटत असे. तो अहंकारी होता, क्रूर होता आणि स्वतःच्या सामर्थ्यावर गर्व करणारा होता. एक दिवस त्याची नजर अनुभूतीवर पडली. तपश्चर्येत मग्न असलेल्या त्या स्त्रीला पाहून त्याच्या मनात वाईट विचार निर्माण झाले. त्याने अनुभूतीला त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्या साधनेत अडथळे निर्माण केले. तिला धमकावलं, तिला घाबरवण्याचा प्रयत्न देखील केला. पण अनुभूती आपल्या इच्छेत अढळ राहिली. जसजसं राक्षसाचे अत्याचार वाढत गेले तशी परिस्थिती गंभीर होत गेली. शेवटी एक वेळ अशी आली की जेव्हा अनुभूतीला जाणवलं की आता स्वतःच्या शक्तीने काही होणार नाही. आता फक्त देवीच आपली मदत करू शकते. तिने डोळे मिटले, दोन्ही हात जोडले आणि संपूर्ण श्रद्धेने आदिशक्तीला हाक मारली. हे जगदंबे, हे आदिमाई, माझं रक्षण कर. ही केवळ एक प्रार्थना नव्हती, तर एका भक्तेच्या अंतःकरणातून आलेली आर्त हाक होती. आणि म्हणतात ना, देवी आपल्या भक्तांची हाक कधीच वाया जाऊ देत नाही. अनुभूतीची हाक ऐकताच अचानक वातावरण बदलायला लागलं. आकाशात काळे ढग जमा झाले. विजांचा कडकडाट सुरू झाला. संपूर्ण पर्वत हादरू लागला. जंगलातील प्राणी घाबरून इकडे तिकडे पळू लागले आणि काही क्षणातच एक तेजस्वी प्रकाश संपूर्ण परिसरात पसरला. जितका तेजस्वी आणि डोळे उघडे ठेवणंही कठीण होते, एवढा तेजस्वी प्रकाश. त्या दिव्य प्रकाशातून आदिशक्ती प्रकट झाली. अष्टभुजा रूपात, हातात विविध वस्त्रे, डोळ्यात प्रचंड तेज आणि चेहऱ्यावर भक्ताविषयी करुणा. हे दृश्य पाहून अनुभूती देवीच्या चरणी नतमस्तक झाली. पण दुसरीकडे राक्षस कुकुर संतापाने पेटून उठला. त्याने देवीलाच युद्धाचं आवाहन दिलं आणि सुरू झालं एक भयंकर युद्ध. एकीकडे अहंकार आणि अत्याचाराचं प्रतीक असलेला राक्षस, तर दुसरीकडे धर्माचं आणि न्यायाचं रक्षण करणारी आदिशक्ती. राक्षसाने आपल्या संपूर्ण शक्तीने हल्ले सुरू केले. पर्वत हादरू लागले, वृक्ष उन्मळून पडू लागले. पण देवी अचल उभी होती. ती प्रत्येक वाराचा प्रतिकार करत होती. तिच्या प्रत्येक प्रहाराने राक्षसाची शक्ती कमी होत होती. लढाई जसजशी पुढे सरकत होती तसा राक्षस कमकुवत होत गेला. त्याचा गर्व तुटत होता. त्याचा अहंकार चिरडला जात होता. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण सृष्टी पाहत होती. देवीने आपल्या त्रिशूलाने एक जबरदस्त असा प्रहार केला.
तो प्रहार इतका शक्तिशाली होता की राक्षस जागच्या जागी कोसळला. कुकुर राक्षसाचा अंत झाला. अत्याचाराचा नाश झाला. धर्माचा विजय झाला. संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. देवांनी पुष्पवृष्टी केली. ऋषीमुनींनी देवीचा जयघोष केला. अनुभूती देवी समोर उभी होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने देवीला एक विनंती केली की हे माता, आज तुम्ही माझं रक्षण केलं, पण भविष्यात असंख्य भक्त तुमच्याकडे मदतीसाठी येतील, त्यांचंही रक्षण करा आणि कृपया या भूमीवर सदैव वास्तव्य करा. देवीला आपल्या भक्तीची विनंती आवडली. तिने ती मान्य केली आणि त्या पवित्र स्थानी कायमस्वरूपी राहण्याचा आशीर्वाद दिला. असं मानलं जातं की पुढे हाच परिसर तुळजापूर म्हणून प्रसिद्ध झाला आणि देवीला तुळजाभवानी म्हणून ओळख मिळाली. काळ पुढे सरकत गेला. राजे आले, राज्यही बदलले, इतिहास बदलला, पण आई तुळजाभवानी बद्दल भक्ती कधीच कमी झाली नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातही आई तुळजाभवानीचं विशेष असं स्थान आहे. लोक परंपरेनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलदेवता मानली जाते. आजही जय भवानी जय शिवाजी हा नारा उच्चारला की प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. कारण हा केवळ नारा नाही, तर श्रद्धा, शौर्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. आज तुळजापूरमध्ये दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. कोणी नवस फेडायला येतं, कोणी संकटातून मुक्ती मिळाल्याबद्दल आभार मानायला येतं, तर कोणी फक्त आईचं दर्शन घेऊन मनशांती मिळवायला येतं. पण प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते, आईवरचा अढळ असा विश्वास. म्हणून मित्रांनो, आई तुळजाभवानीची ही कथा आपल्याला एक महत्वाचा संदेश देते. संकट कितीही मोठं असो, अंधार कितीही गडद असो, श्रद्धा आणि धैर्य सोडायचं नाही. कारण भक्ती खरी असेल तर आईची कृपा नक्कीच मिळते. आणि म्हणूनच आजही लाखो भक्तांच्या ओठावर एकच नाव असतं, आई तुळजाभवानी की जय. आई तुळजाभवानी की जय. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये तुळजाभवानी माते की जय लिहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.